दोन महत्त्वाच्या विषयावरती महाराष्ट्राचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी पत्रकार परिषदेसाठी आलो आहे. SIT मध्ये काही जण हे वाल्मिक कराडचे मित्र आहेत असं मी काल ट्विट केले होते. त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्या तिघा जणांनाही ते तपास यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करू शकतात किंवा तपास यंत्रणा प्रभावित करू शकतात अशा पद्धतीचे आरोप आमचे सगळ्यांचे होते. आणि त्याच्यानंतर सरकारने कारवाई करून SIT मधनं त्या तिघांना बाहेर काढलं. आम्ही सरकारचे आभारी आहोत की सरकार कमीत कमी आता तरी थोडंसं गांभीर्याने घ्यायला लागलं. आता प्रश्न इथे हा उभा राहतो की जर आम्ही आरोप केला की 3 अधिकारी हे कर्मचारी हे वाल्मिक कराडचे मित्र आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांची उचलबांगडी केली, तर वाल्मिक कराड हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे असं सांगणारे धनंजय मुंडेंचं काय करायचं? हे तर काय आम्ही बोललो नाही ना, स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलं की तो माझा मित्र आहे, अतिशय जवळचा आहे आणि हे मान्य करतो. तर अधिकारी आणि हवालदार लेवलचा एखादा माणूस जर चौकशी प्रभावित करू शकतो असं जर गव्हर्नमेंटला वाटतंय, तर गव्हर्नमेंटला हे वाटतंय का की हा काहीच हे महाशय जे मंत्री महोदय आहेत ते काहीच करू शकत नाहीत? दिस इज कॉन्ट्रडिक्शन थिअरी. सरकार आपलंच पाऊल उडते टाकतंय. एकीकडे लोकांना सस्पेंड करतं म्हणजे बाहेर काढतंय की मित्र आहात, आणि दुसरीकडे सर्वात जवळच्या मित्राला वाचवतंय. आणि सिरियस आहे. अजून एक बाब मी निदर्शनास आणू इच्छितो की ज्या गाडीतनं वाल्मिक कराड हे पुण्याच्या CID ऑफिसमध्ये गेले, त्या गाडीचा नंबर होता 2231. महिंद्र स्कॉर्पिओ. मालकाचं नाव जे अजून RTO मध्ये नोंद आहे, शिवलिंग मोराळे. हा शिवलिंग मोराळे अजितदादांबरोबर मस्साजोग येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थित होता. शिवलिंग मोराळे त्याची गाडी देखील त्या ताफ्यात होती असं. नंतर तीच गाडी वाल्मिक कराड CID ऑफिसला घेऊन गेला. तीच गाडी. गाडीवरचा मालक आणि गाडी किती नशीबवान आहे. त्या गाडीचं उद्घाटन म्हणा किंवा जे काय असेल ते हे माननीय धनंजय मुंडेंनीच केलंय. हा फोटो. तुम्ही काय सांगता की कनेक्शन नाही, प्रूफ नाही? तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल तर करा ना, पण महाराष्ट्रात मूर्ख राहतात, ह्यांना आपण कधीही मूर्ख बनवू शकतो असं वाटतं का तुम्हाला? किंवा जसं अजित पवार म्हणाले, मी काय सालगडी आहे का तुमचा, विकत घेतलाय का मला? असं प्रत्येक मंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनात आलंय की काय आलो ना निवडून, चला बघू 5 वर्षांनी. हे इतकं क्लिअर आहे. आणि काय बालिश सारखा तो सांगतो, मी समोरनं येत होतो तो शिवलिंग मोराळे, मला समोर अण्णा दिसले, अण्णा छोट्या गाडीत होते, मी अण्णांना म्हटलं अण्णा छोट्या गाडीत, मग अण्णांना मोठ्या गाडीत घेतलं. नशीब ट्रक घेऊन नव्हता गेला, नाही तर अण्णा आपल्याला दिसते असे ट्रक घेऊन CID ऑफिसमध्ये. काय भरोसा ना, माणसाची एवढी चालते म्हटल्यावर काही करू शकतो तो. म्हणजे मला ते गँग ऑफ वासेपूरमध्ये नाही, सुरुवातीलाच दाखवला एक सीन, त्याची अंत्ययात्रा निघते, कोणाची गाणी वाजवतच निघतात. म्हणजे गँग ऑफ बीडमध्ये हे जे काय चालू आहे हे सगळं आश्चर्यकारक आहेच, पण सर्वात मोठं म्हणजे हास्यास्पद आहे. 1 महिना होईल 9 तारखेला. काय प्रगती असं जर मी तुम्हा पत्रकारांना विचारलं, खरं तर पत्रकारांकडूनच माहिती येते ना, तर आपण कोण आहे असं खात्रीशीररित्या सांगू शकतो की चौकशीची इतकी प्रगती झाली आहे? असं तर कधी इतकं पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना अंधारात ठेवून
चौकशी झाल्याची तर मला कुठली चौकशीच आठवत नाही. नाही, असं हे प्रत्येकाचं आपापलं ओन परसेप्शन असतं. त्याच्यामुळे मला काका मला वाचवा तसं काहीच असू शकतं. अजित पवार एक महिन्यांपासून या सगळ्या प्रकरणाबद्दल काय बोलत नाही, सुनील तटकरे बोलत नाही, राष्ट्रवादीचे कुठलेच नेते बोलत नाही आणि एकटे छगन भुजबळ त्यांना वाचवायला पुढे आले किंवा तुझ्या बचावासाठी पुढे आले. छगन भुजबळांवर काही दबाव वगैरे असू शकतो हे मान्य करावंच लागेल. त्यापेक्षा मला छगन भुजबळांचं ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे ते असू शकतं, पण महाराष्ट्राचं मत हे छगन भुजबळांच्या वेगळं आहे. आता इथे मार्पकवार बसलेत. लेंटिन आयोगच्या वेळेस काय झालं? आत्तापर्यंत जेवढे आयोग नेमलेत चौकशीच्या आधी सदर मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले आहेत. अगदी निलंगेकरांचा मुख्यमंत्री असताना, अंतुलेंचा मुख्यमंत्री असताना, विलासराव देशमुखांचा मुख्यमंत्री असताना, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, आर पाटील आदर्शमध्ये चौकशी नाही, त्याच्या आधीच ते घरी गेले. म्हणजे खरं तर हे सगळं शिकायला पाहिजे बीजेपीकडनं. काँग्रेसवाल्यांना म्हणजे नुसते जरा कोणी डाऊट घेतला की ते लगेच अग्निपरीक्षा द्यायला सांगतात. चला पृथ्वी फाटली, गेले आतमध्ये, आता परीक्षा द्या, आणि त्याच्यात वाटोळ झालं. हे बघा कसे बिंदास आहेत. काय काय नाही, जा नाही विचारत. जबाबदारी कोणाची असते मला वाटतं, कारण खरंच म्हणाले की दादा क्या हुआ तेरा वादा, परत ते म्हणाले की दादांना घेरले आता मुख्यमंत्री एकीकडे काहीच बोलत नाही, ती कारवाईबद्दल म्हणतात की राजकारण चालू आहे सगळं. हां, आता मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करायची. त्यांनी सांगितलेलं पहिल्या भाषणात की ह्यावेळेस अशी अपेक्षा आहे. आम्हाला अजूनही वाटतं की ते काहीतरी करतील. वो दिन कभी तो आएगा असं ते गाणं, वो दिन कभी तो, तसं आहे ते. तो दिवस कधीतरी उजाडेल असं आम्हाला वाटतंय. हे असं आज त्यांनी केलं ना 3 जणांना सस्पेंड, म्हणून मी त्याला लगेच कारणासह स्पष्टीकरण दिलंय की जर तुम्हाला 3 जण हे वाटतात की ते प्रभावित करू शकतात तुमची चौकशी, तर धनंजय मुंडेंबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा. अहो विरोधक काय राजीनामा घेऊन काय घरी जाणार आहेत काय? महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या असं की महाराष्ट्र बदनाम होतोय. महाराष्ट्राबद्दल एवढ्या बातम्या या दिल्लीच्या वार्तापत्रात कधीही लागलेल्या नाहीत जेवढ्या मागच्या 15 दिवसात लागल्या आहेत. प्रत्येक दिल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर बातम्या आहेत. हे काही चांगलं नाही महाराष्ट्रासाठी. आणि कशासाठी? का? खूनच झालाय ना. राजीनामा काय आम्ही ते तिथे फिरताना सापडले म्हणून नाही मागते, आणि आम्ही त्यांनी खून केला असं म्हणत नाहीये. ज्यांनी खून करण्यास मदत केली आहे, आणि आमचं म्हणणं आहे की सरकार वाल्मिक कराडला वाचवणार. माहित नाही मला वाल्मिक कराडकडे असं कुठलं घबाड आहे, असं कुठलं धन आहे की ज्याला हे सरकार पण घाबरतंय. त्याच्यामुळे धनंजय मुंडे दूर राहिले. वाल्मिक कराडबद्दल बोलूया. हे सगळं विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचा आणि प्रकरण मिटवून टाकायचं या लेवलला येऊन ठेवलेलं आहे त्यांनी. कोण सुदर्शन घुले, काय त्यांची अवकात आहे, काय त्यांची परिस्थिती आहे. तुम्ही जर बीडचा क्रिमिनल पॅटर्न अभ्यास कराल तर ह्यातले सगळे गुन्हेगार 22 आणि 23 वर्षाचे आहेत. त्यांची घरं जाऊन तपासा, मी सगळी माहिती घेऊन बसलेलो आहे. कोणीही कौलारू घरात सुद्धा राहत नाही साहेब, कौलारू घरात. म्हणजे ह्यांच्या पॉवर्टीचं एक्सप्लॉयटेशन करायचं
ह्यांच्याकडनं पाहिजे ते काम करून घ्यायचं, घरच्यांना आश्वासनावर ठेवायचं आणि खेळ खतम. आणि गेले 10 वर्ष हेच चालू आले. आणि ह्याचा करता करविता कोणी नसून ते धनंजय मुंडेच आहेत. आणि मी उदाहरणासकट सांगतो, नावं घेतो, आणि ते काही मी दुसऱ्या समाजाचे नावं घेत नाही, वंजारी समाजाच्या त्रस्त लोकांचीच नावं घेतो. हे जे काही चालू आहे ना मराठा आणि वंजारी, त्याच्यात एकही गोष्ट सत्य नाही. ही काय मराठा विरुद्ध वंजाऱ्यांची लढाई नाही, माणुसकीची लढाई हो. हा लढा माणुसकीचा आहे. आणि दुर्दैवाने या माणुसकीच्या लढ्यामध्ये आपल्याला फक्त संतोष देशमुख आठवतो, आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी आठवतच नाही. खरं तर सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीत मारला गेलाय, जिथे मारला गेलाय, ते अजून माहितीच मिळत नाही कोणाला. किती गंभीर आहे. जर तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मारला गेला असेल तर इट इज अ मर्डर. म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये गेला तर कारण आहे कस्टडियल डेथ म्हणून, चौकशी करता करता मारला. पण ह्याला मारला कोणी? ह्याचे आरोपी कोण आहेत? माझा साधा प्रश्न आहे सरकारला की ह्याला मारला कोणी? सरकार ह्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे अजूनही आपल्यामध्ये जातीवाद किती रुतलेला आहे की आपण इथे पण स्पर्श अमान्य करतो. म्हणजे आपण वाळीत टाकल्यासारखा सोमनाथ सूर्यवंशी बद्दल बोलतच नाही. माझी विनंती आहे सगळ्या महाराष्ट्राला, तुम्हाला सगळ्यांना, की सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा एक आईचा पोरगा होता. त्याची आई बिचारी गरीब, एका गरीब घरातला पोरगा, लॉचा स्टुडंट होता. त्याला काही समजत नव्हतं लॉ काय आहे, काय नाही, काय नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता होता, खंदा कार्यकर्ता. हे असं पण नव्हतं की रस्त्यावरचा कोणता ओवळ्या गवळ्या टवळ्या होता. सरकार त्याच्याबद्दल एक इंचाची माहिती देत नाही. सरकारकडनं अपेक्षा आहेत. तुम्ही एक दलित पोरगा मेलाय, दलित, त्यांच्या आयुष्यात काय फक्त मरण यातना आणि मरणच आहे का त्यांच्या नशिबी दिलेलं? चौकशी पण करायला जाऊन दे, जाऊन ते मेलाय, जाऊ ते टाकून झाडीमध्ये. मला पहिल्या दिवसापासून धमकी आहेत ते. त्याबद्दल मला काय माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे की त्यांना धमक्या येत आहेत आणि या धमक्यांचं म्हणजे एक स्त्री म्हणून त्यांना धमक्या देणं चुकीचं आहे. पण धमक्या एका पहिल्या दिवसापासून मला येत आहेत. कारण का तुम्ही समजलं नाही, तो जो फ्युरी तयार करून ठेवली आहे, ती जे सामाजिक भांडवल केलेलं आहे, ह्या सगळ्या खुनाचा वापर, हे खुनाचं उदात्तीकरण आणि समाजामध्ये दैवत, ही जी एक काय नवीन थिअरी सुरू केली आहे आणि त्याला म्हणजे क्रॉस सेक्शनमधनं मदत होतोय ना. धनंजय मुंडेंना घरात घुसून मारू अमान्य आहे आम्हाला. कायदा ताब्यात घेणं हे आम्हाला मान्यच नाही. जे काय लढायचं ते कायद्याने लढा ना. आम्ही एवढे खुलेआम त्यांचा राजीनामा मागतोय तर मी तर वंजारीच आहे. पण जिथे चूक आहे, चूक आहे. आणि हे कधी आलं की एका खुनाचं उदात्तीकरण करण्यासाठी तुम्ही जातीच्या मागे कशाला लागता? आमच्याकडे वेळच वेळ आहे. अहो ते मी तेच म्हणतो की हे सरकारला जो हे झाली आहे, मगरुरी आली आहे, 240 काय कोण करणार आमचं 5 वर्ष? 240 पिछे लेके. त्या 240 मध्ये सगळ्या राजकीय संस्कारांचं वाटोळं झालं तरी चालेल. आकडा लक्षात ठेवायचा, 240. अनभिज्ञ होत ना आम्हाला काय, म्हणजे ना तर सरकार आम्हाला काय बोलतंय आणि सरकार तर टिंगल करते. ते म्हणाले त्याने काय पत्रकार परिषद घ्यायची असते कुठल्या तरी विषयावरती, मग ते घेत असतात आणि आपली टिंगल टवाळी चालू आहे त्यांची, विरोधी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची.
म्हणजे एकदम हलक्यात कसं घेतात, काय सोडणार यार. पण आपला मुद्दा आपण सोडणार नाही. तुम्ही आमची टिंगल करा, टवाळी करा, तुम्हाला महाराष्ट्रात तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीचं भूत आणि संतोष देशमुखचं भूत तुमच्या मानेवर बसवणार म्हणजे बसवणारच. ये नहीं चलेगा. गरीबों की क्या जान जान नहीं होती सेठ. तो एक 70 साली एक पिक्चर आला होता. एका गाडीखाली एक गरीब चिरडला जातो आणि तो गाडी पुढे घेऊन जात असतो. तेव्हा मेन ॲक्टर असतो, तो पुढे येतो आणि त्या गाडीवर पाय ठेवतो आणि विचारतो, गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ. तसे गाडीवर पाय ठेवणारे महाराष्ट्रात आता खूप जण आहेत. हा प्रश्न विचारणार, क्या गरीबों की जान जान नहीं होती. महायुति सरकार जरा बताओ. कौन गंभीर कौन है? कौन सरकार में से कौन सा मजला गंभीर है? 6 फ्लोर है ना. सरकार 6 फ्लोर पे बैठी है, तो कौन सा फ्लोर गंभीर है? उस फ्लोर का नाम बताओ, मैं इधर बैठा हूँ, जाके आता हूँ. उनकी कहाँ तक सीरियस है, एक आधा डॉक्टर लेके जाता हूँ देखने के लिए. वो तो मजा ले रहे हैं, विरोधी पक्ष की हंसी मजाक उड़ा रहे हैं. बोले क्या, उनको तो शौक है पत्रकार परिषद लेने की, इनको तो शौक है आरोप करने का. तो हम हमारा शौक कर रहे हैं. ये लोगों की मौत भी शौक के तरीके से देख रहे हैं. लोगों की जान गई, इसमें इनको कोई गम नहीं है. हमारा शौक देख रहे हैं. उनकी जान गई तो गई, क्या फर्क गिरता है. गरीबी की जान क्या जान होती है? डाल दो पानी में. हे सर्वात महत्वाचं यह है, 3-4 दिन पहले मैंने एक बताया था, ये शिवलिंग मोराळे करके लड़का है. अभी हम पीछे से जाते हैं. एक गाड़ी आई सीआईडी ऑफिस में, और सीआईडी ऑफिस के दरवाजे पे वो गाड़ी लगी, और इस दरवाजे से महामहिम वाल्मीकि कन्ना कराड़ साहब उतरे, गले में गमछा वगैरह डाल के. जरा भी नहीं लग रहा था कि वो पुलिस स्टेशन में जा रहे हैं. मैंने अक्सर ये देखा है, पुलिस स्टेशन में कोई भी गुनहगार, इसके ऊपर आरोप हुआ है, वो जाता है तो 4 पुलिस उसके आजू बाजू में आ जाते हैं. मैंने खुद उसका एक्सपीरियंस लिया हुआ आदमी हूँ. झूठी केस लगने पर भी लोग पुलिस सताते हैं. काम उनका है ना डराने का. पुलिस का डर जिस दिन चला जाएगा समाज में से, उस दिन अराजक आ जाएगी. तो हमारे समाज के बड़े नेता वाल्मीकि कन्ना कराड़ साहब उतरे. ये गाड़ी नंबर 2231. अच्छा, ये गाड़ी मालिक कौन है? तो 25 दिसंबर 2022 में उसने फेसबुक पर डाला है. ये पेज का मालिक है शिवलिंग मोराळे. माझ्या नवीन गाडीच्या पूजा करताना माझे सर्वस्व धनंजय मुंडे. ये कौन लिखता है? शिवलिंग मोराळे. ये शिवलिंग मोराळे आपको दिखता है अजीत दादा की मस्साजोक की रैली में. आपको नजदीक से आके भी देख लीजिए, ये इसका फोटो है, और वो गाड़ी भी वहां दिखती है. ये गाड़ी का उसका आरटीओ का रजिस्ट्रेशन. और बाद में वही गाड़ी वाल्मीकि कन्ना महामहिम वाल्मीकि कन्ना कराड़ साहब को लेके पुलिस से उधर जाती है सीआईडी ऑफिस में. सबसे हंसने वाली बात यह है कि कल शायद उसकी मुलाकात आई कि पत्रकारों ने उसको पूछा, तो बोले मेरे को वाल्मीकि कन्ना रास्ते में दिख गए. मैंने उनसे पूछा, वाल्मीकि कन्ना छोटी गाड़ी में जा रहे हैं आप? उतरो उतरो, मेरे गाड़ी में आई है. अरे क्या मजाक लगा के रखा है. तुम महाराष्ट्र पुलिस के कपड़े निकाल रहे हो, शर्ट बटन चेन, और नंगा करके खड़ा रह कर रहे हो उसको. ये मजाक है क्या? एक तरफ वो उधर मुलाकात देता है कि मैं आ रहा हूं,
वो आता है, उसको कोई रोकने वाला नहीं है। तुम देखो वीडियो, वो गेट पे भी पुलिस नहीं है। ऐसा है, कम से कम इतनी तो इज्जत रखनी चाहिए थी। जब पता ही है कि वो आने वाला है तो कम से कम 2 किलोमीटर का आसपास का परिसर कॉर्डन ऑफ कर देते, उसको वहां पकड़ लेते, गाड़ी में बिठा देते। अरे कुछ तो इज्जत रहती। ये तो अगर सही मानों में इसका अभ्यास करे, इसका सही मानों में अभ्यास करे, वो शरण नहीं आया है, ये तह की भूमिका है, ये कॉम्प्रोमाइज नहीं है। दिस इज सरेंडर ऑन हिज कंडीशंस। उसने जो मांगा था कि मैं ऐसा आऊंगा, मैं ऐसा जाऊंगा, मैं ये, वैसा ये सरकार ने किया है। ये आत्मसमर्पण जो किया है, मुझे याद है जब जयप्रकाश नारायण 77 में और विश्वनाथ प्रताप सिंह साहब 88 में जब चंबल के दरोडेखोर जो डकैत थे वो स्वाधीन किए थे, तो वो बंदूक लेके आते थे और दे देते थे, और तब उनमें बातचीत हुई थी, एक मध्यस्थी के माध्यम से बातचीत हुई। हम तुम्हें इतनी खेती देंगे, हम तुम्हारा जीवन गुजारने के लिए ये देंगे वो देंगे, और तब जाके वो शरण हो गए। तो ऐसा कोई कॉम्प्रोमाइज फॉर्मूला तो वर्कआउट नहीं किया है ना सरकार ने कि वाल्मीकि अन्ना तुम आ जाओ, तुमको जरा भी तकलीफ नहीं। वो एक मालूम है, बच्चा गुम हो जाता है और गुस्से से घर से निकल गया ऐसा दिखाते हैं, तो एक वीडियो आता है हमेशा वो माँ का रोते हुए, तू घरी ये बाळा, आम्ही जरा पण तुला ओरडणार नाही, ऐसी मार होती है, और फिर वो बच्चा आ जाता है। ऐसा कुछ हुआ नहीं ना वाल्मीकि कराड़ का, ये ढूंढना पड़ेगा अभी माँ कौन है, अभी कैसा, मैं क्या बताऊं, आप समझते ही नहीं यार। सरकार में माँ कौन होती है? सबसे प्यार करने वाली, सबको गोद में रहने वाली। हाँ नहीं, मैं किधर कुछ बोला, मैं बोला माँ कौन होती है। अभी आपको नहीं पता तो फिर मैं क्या बताऊं। तो बात ऐसी है, ये सरकार इस केस को खराब कर रही है, सरकार इस केस को खत्म कर रही है, और उसके साथ साथ ये सरकार को सबसे डर लग रहा था सोमनाथ सूर्यवंशी का। वो सोमनाथ सूर्यवंशी को महाराष्ट्र को भूलने लगा है। ऐसा मेरे ख्याल से कस्टडियल डेथ बहुत देखे महाराष्ट्र है, पर मैजिस्टेरियल कस्टडी डेथ नहीं देखा है। दंगे के 4 दिन में आदमी मरता है कस्टडी में, मैजिस्टेरियल कस्टडी में। ये बहुत बड़ा गंभीर विषय है, और उसको भूलने के लिए लगातार कुछ ना कुछ किया जा रहा है। और हम भी सोमनाथ सूर्यवंशी को न्याय नहीं दे सके, इसका आज भी हमें दुख होता है। मैं जब नागपुर से निकला और फ्लाइट में बैठा, तब फ्लाइट में बैठते बैठते मैंने ट्वीट किया था कि मुझे दुख है कि मैं संतोष देशमुख और सोमनाथ सूर्यवंशी को न्याय नहीं दे सका। लेकिन हम सोमनाथ सूर्यवंशी को भूल ही गए थे कि उसका मर्डर हुआ है। और सरकार तो दलित है, क्या ध्यान देने का, गरीब है, क्या ध्यान देने का, इस इरादे से बैठी हुई है। लेकिन हम सरकार को ये भूलने नहीं देंगे, इसका भी अब पीछा करेंगे। एक तो पहली चीज मैं बता देना चाहता हूं कि डेमोक्रेसी में राजा और गुलाम नहीं होता है, लेकिन हम प्रजा के सेवक होते हैं। प्रजा हमें सेवा करने के लिए चुन के देती है, और प्रजा प्यार करती है इसलिए वोट देती है। तो प्यार के नाते उसका हक और अधिकार बढ़ता है। उस हक और अधिकार से हम अगर इनकार करते हैं तो हम राजनीति में लेना नहीं चाहिए, हमको चला जाना चाहिए। हमको देवगिरी बंगला किसी के कारण मिला है, हम मालिक है क्या? मरबाल हिल के वो नारायण दाभोलकर मार्ग पे जो बंगला है, उसकी ज़मीन क्या हमारी है? हमारे बाप जदाओं की है? नहीं ना, वो सरकार की है। वो तुमको बंगला किसके कारण मिला? क्योंकि तुम सरकार में मंत्री हो। तुम सरकार में मंत्री कैसे बने? तो तुम बारामती से चुन के आए। बारामती से कैसे चुन के आए? तो वहाँ के लोगों ने तुमको चुन के दिया। तो वो लोगों को तुम ऐसी बात करने वाले हैं, तो उससे अच्छा इस्तीफा दे दो ना, जा, नहीं मांगता है तुम्हारा वोट और नहीं मानता है मंत्री पद,
है क्या हिम्मत? ये इसको बोलते हैं मगरूरी। गुरूर आ गया है 240, क्या कौन कर सकता है हमारा? ये कोई भाषा है? मैं तुम्हारा नौकर नहीं हूं, तुम मेरे मालिक नहीं हो, वो हमारे मालिक होते हैं। ये तो प्रधानमंत्री से, ये प्रधानमंत्री से 2 इंच ऊपर ही चलते हैं ना। हाँ, नहीं, ये तो प्रधानमंत्री के 2 इंच ऊपर ही चलते हैं ना। ऐसा है कि धनंजय मुंडे, आपको याद है कि अजीत दादा ने पुणे में एक भाषण में कहा था, मैंने तो मकोका के आरोपी को बचाया है। अरे जो मकोका के आरोपी को बचा सकता है उसको धनंजय मुंडे क्या है? वो तो आरोपी भी नहीं है। ये तो सिर्फ प्रभाव डालेगा जांच के ऊपर, इसके लिए उसका इस्तीफा मांग रहे हैं ना। ये तो डायत का खेल है। बोले चल नहीं देता हूं, नहीं लेता हूं, जा जो करना है कर लो। आरोगेंस ऑफ पावर आने के बाद क्या होता है, इसका ये चित्र महाराष्ट्र के सामने पहले महीने में ही आ गया है। और सब्जेक्ट डाइल्यूट हो जाता है। ये 2 इंपॉर्टेंट सब्जेक्ट है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।